पुलिस ने बिजली के तांबे के वायर चोरी करने वाले गिरोह का पर्दाफाश किया है। यह कार्रवाई पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल और वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। पुलिस ने अब तक 4 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनमें सतीश बिसेन, इंद्रराज फुलारे, निखिल उमरे और जहान अली उर्फ बबलू खान शामिल है। आरोपियों ने गोदाम का शटर तोड़कर करीब 7,19,000 रुपए के तांबे के वायर चोरी किए थे। पुलिस ने चोरी किया गया सारा माल और एक कार जब्त की है। मुख्य आरोपी ने अपना जुर्म कबूल कर लिया है और मामले की जांच जारी है। नागपुर पुलिस का कहना है कि यह कार्रवाई महज कुछ दिनों में गुप्त सूचना के आधार पर सफलतापूर्वक पूरी की गई। पुलिस ठाणे तहसील येथे 8व्या महिन्यामध्ये एक वायर चोरीचा गुन्हा आपण दाखल केला। घटना 8व्या महिन्यातली आहे 25/8ची आणि त्याचा गुन्हा तक्रारदार हे 9व्या महिन्यात पोलीस स्टेशनला आल्यामुळे 5/9ला गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील जे आरोपी आहे ते सीसीटीव्ही फुटेज आणि टेक्निकल एनालिसिसच्या मदतांनी आपण 6 तारखेला चोरी करणारे 2 आरोपी यांना अटक केलेली होती। त्यांची नावे सतीश लक्ष्मण बिसेन आणि हंसराज पारसलाल फुल्लारे अशी आहेत आणि ही दोघं माणसं, एक कॅब ड्रायव्हर त्याचं नाव निखिल सुनील उमरे याला हाताशी धरून ते लोक मेयो परिसरात यायचे। तिथे जे बांधकामाचे जे साहित्य पडलेले आहे त्यामधले जे वायरांचे बंडल आहेत ते चोरी करून घेऊन जायचे आणि पुढे MIDCचा रेकॉर्डवरील आरोपी जहान अली उर्फ बबलू खान याला विक्री करायचे। असा हे संपूर्ण गुन्हा होता। या गुन्ह्यामध्ये ॲक्च्युअली 62 बंडल वायरची चोरी केलेली होती। यातील आरोपी यांना अटक करून माननीय न्यायालयापुढे हजर करून त्यांचा PCR घेतला गेला आहे आणि यामध्ये एकूण 32 बंडल आपण रिकव्हर केलेली आहेत आणि याचा तपास अधिक चालू आहे। सतीश बिसेन हा पूर्वी मेयोमध्ये जे साइट चालतात आहे तिथे तो सुपरवायझर म्हणून काम करत होता अशी माहिती, प्राथमिक माहिती आपल्याला आहे। त्यांनी तिथली नोकरी सोडून 3-4 महिन्यापूर्वी सोडली होती आणि त्याच्यामुळे त्याला तिथलं सगळं माहिती होतं की सामान कुठे असतं, गार्ड कुठे असतात, कुठे गार्ड केव्हाच्या वेळेस जागे असतात केव्हा नसतात, त्या सगळ्या माहितीचा फायदा घेऊन बिसेन याने त्याचा मित्र हंसराज फुल्लारे ह्याला हाताशी धरून ह्या संपूर्ण चोरी केलेल्या आहे।